श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आजची महत्त्वाची माहिती रक्षाबंधनाबद्दल. अनेकांच्या मनात प्रश्न असतील. यंदा रक्षाबंधन शुक्रवारी येत आहे. 28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधन साजरे होईल. त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. म्हणून राखी बांधावी की नाही, सुतक लागणार का, असा प्रश्न असेल. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. सर्वप्रथम तारीख आणि तिथी पाहूया. रक्षाबंधन 28 ऑगस्टला साजरे होईल. श्रावण पौर्णिमा याच दिवशी आहे. रक्षाबंधनासाठी हा दिवस शुभ मानला जातो. आता चंद्रग्रहणाबद्दल महत्त्वाचे जाणून घेऊया. 28 ऑगस्टला अंशिक चंद्रग्रहण आहे, पण भारतातून हे ग्रहण दिसणार नाही. भारतामध्ये ग्रहण दिसत नसल्यामुळे सुतक लागणार नाही, असे पंचांग सांगते. त्यामुळे राखी बांधण्यास अडथळा नाही. पूजा विधी नेहमीप्रमाणे करू शकता. भावाला आनंदाने राखी बांधू शकता. राखी बांधण्याची वेळ महत्त्वाची आहे. सकाळची वेळ यासाठी शुभ आहे. पौर्णिमा सकाळपर्यंत असल्याचे पंचांग सांगते. साधारण 9:48 तिथी आहे. शहरानुसार वेळेत थोडा फरक पडतो. शक्य असल्यास सकाळी राखी बांधा. स्थानिक पंचांगाला नेहमी प्राधान्य द्या. घरच्या परंपरेनुसार निर्णय घेऊ शकता. गुरुजींचे मार्गदर्शन असल्यास ते पाळा. यामुळे मनामध्ये कोणतीही चिंता राहणार नाही. राखीची थाळी सुंदर सजवावी. आधी त्यामध्ये कुंकू अक्षता ठेवाव्यात नक्की. राखी आणि दिवा सोबत ठेवा. मिठाई देखील थाळीत ठेवा. यानंतर भावाचे औक्षण प्रेमाने करा. कपाळावर कुंकवाचा तिलक लावा. अक्षता लावून राखी बांधा. भावाला मिठाई भरवावी. त्यानंतर आनंदाने त्याच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करावी. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो प्रेमाने. तिच्या सुखदुःखात कायम साथ देतो. बहिणीच्या रक्षणाचे वचनही देतो. रक्षाबंधन प्रेमाचे पवित्र नाते आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आहे. चंद्रग्रहणामुळे राखी टाळण्याची गरज नाही. भारतामध्ये ग्रहण दिसत नसल्यामुळे सुतक लागणार नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही राखी बांधू शकता. मनापासून सणाचा आनंद घ्या. सोशल मीडियावर अफवावर विश्वास ठेवू नका. ग्रहण आहे म्हणून घाबरू नका. भारतामध्ये ते दिसणार नाही. म्हणून रक्षाबंधन उत्साहाने साजरी करा. आपल्या परंपरा श्रद्धेने जपा. विशेषतः महाराष्ट्रातील भावंडांनी लक्षात घ्या. स्थानिक पंचांगातील वेळ तपासून घ्या. नाशिकमध्येही स्थानिक वेळ महत्त्वाची राहील. शक्य असल्यास सकाळी राखी बांधा आणि आनंदाने रक्षाबंधन साजरे करा. तर मंडळी, आता निष्कर्ष पाहूया. 28 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे होईल. त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील आहे, पण भारतातून ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे राखी बांधण्यास कोणतीही अडचण नाही. ही माहिती उपयोगी वाटली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.